या पुण्यभूमीवर आधी पुष्कळ आक्रमण झालेले आहे. इतर राक्षसी प्रवृत्तींनी अनेक वेळाला त्याच्यावरती आक्रमण केलं. शिवाजी महाराज असताना सुद्धा आपल्याला माहिती आहे इथे पुष्कळ अशा घटना झाल्या ज्या इतिहासात अद्वितीय आहेत. म्हणजे इथल्या जनतेने नेहमी सत्याचाच भाग उचलून धरला, त्यासाठी झगडले. त्यांचं ध्येय नेहमी सत्याला धरून राहणं असं होतं. नंतर आपल्या भारतामध्ये जो स्वातंत्र्याचा लढा झाला त्यात सुद्धा इथे वीरत्वाने लोक लढले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. तसंच सामाजिक पातळीवर सुद्धा फार महत्वाची कामगिरी केलेली आहे. तेव्हा खरं म्हणजे महाराष्ट्राची मानसिक भूमी ही पुणे. जरी मुंबईला आपण म्हणतो की राजधानी आहे, पण आर्थिक राजधानी असली तरी जी मानसिक म्हटली पाहिजे किंवा धार्मिक म्हटली पाहिजे ही पुण्यभूमी ही पुण्याची आहे. त्या पुणेकरांवर एक मोठा भारी जबाबदारीचा भाग येतो आणि तो इतका मोठा जबाबदारीचा भाग आहे की त्याची कल्पना सुद्धा तुम्हाला नसावी. कधी कधी मला आश्चर्य वाटतं, पण देवकृपेने आता सहयोग इथे जमू लागलाय. हळूहळू त्याची पाळेमुळे जमू लागली आहेत हे बघून मला फार आनंद. पूर्वी मला फार आश्चर्य वाटायचं की सर्व तऱ्हेचे दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस या पुण्यभूमीला कसे प्राप्त झाले आणि इथे येऊन त्यांनी कसे लोकांवर अत्याचार. पाशवी प्रवृत्तीचे लोक तसेच दुष्ट रानटी तऱ्हेचे बाबाजी वगैरे अशा तऱ्हेचे लोक इथे आले. त्यानंतर इतर ढोंगी आणि असे लोक इथे येऊन त्यांनी पुष्कळ आक्रमण केलं, पण तरी सुद्धा त्याची पुण्याई ते जिंकू शकले नाही आणि सगळ्यांना पराभूत व्हावं लागलं आणि त्यांना इथून कूच करावं लागलं. आज अशा परिस्थितीत आपण बसलेले आहोत. इथे मला दोन तऱ्हेची लोक दिसतात. त्यातले एक म्हणजे रूढीवादी लोक. अजून आपल्या रूढी आपल्यामध्ये इतक्या रुजलेल्या आहेत की आपण डोळे उघडून बघायला तयार नाही. त्या रूढीबद्दल एकही अक्षर बोललं म्हणजे लोकांना राग येतो. पण ह्या पुण्यातच अनेक रूढी आपण बदललेल्या आहेत हे लोक विसरले. आगरकरांनी बालविधवेचा विरोध केला. इतकंच नव्हे तर विधवा विवाह त्यांनी केला. म्हणजे केवढी मोठी गोष्ट केली हे आता तुम्हाला समजत नाही, पण त्यावेळेला ही फार मोठी गोष्ट होती की विधवेचा विवाह करणं म्हणजे केवढं अधर्मी कार्य असं लोकांना वाटत असे. ते आगरकरांनी करून दाखवलं. टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं उभ्या कोर्टात जाऊन सांगितलं. अशी पाणेदार लोक ह्या पुण्यभूमीत निर्माण झालेले आहेत आणि परत होणार आहेत आणि आहेत. पण ही जी रूढीगत आपली स्थिती झालेली आहे त्याला आपण बदललं पाहिजे. कारण हे जाणत नाही आपण की आणीबाणीची वेळ आहे. ही फार आणीबाणीची वेळ आहे. फार भयंकर चाललेलं आहे. तुम्हाला अजून अंदाजच नाही आहे की किती राक्षसांचा इथे धुमाकूळ होणार आहे आणि काय परिस्थिती निर्माण होणार. आपण झोपेतच होतो, अजून गुंगीतच होतो. आपल्याला अजून लक्षातच येत नाही की आपण चाललो कुठे. आणि जरी म्हटलं याला काही पर्याय आहे तर तो शब्द बरोबर नाही, त्याला ह्याला काही गत्यंतर नाही राहिले. अशी स्थिती आज आलेली आहे. लोकांना सहयोगात येतात, लाभ होतो होणार, कारण तुमची कुंडलिनी ही जागृत झाली. पण नुसती धुकधुक त्याची. आपण जसं आता प्रमिलाताईंनी इतकं सुंदर सांगितलं, असं मी त्या कितीतरी हजारो लोकांना बरं केलेलं आहे. पण किती लोक सहयोग निष्ठेने आणि श्रद्धेने करतात? फार कमी. श्रद्धेने आणि निष्ठेने सहयोग करणारे फार कमी. त्यामुळे होतं का की जरी हजारो लोकांना बरं केलं तरी व्यर्थ येते. ते लोक आजारी असतात, बरं नसतं त्यांना. करुणेमुळे सहयोग त्यांच्यावरती वाहतो म्हटलं पाहिजे, कृपा करतो आणि त्यांनी लोक बरे. पण प्रमिलाबाईंसारखे असे किती लोक मी बघितले कमी, जे त्याच्यात निष्ठेने उतरले आणि निष्ठा करून श्रद्धावान होऊन स्वतः समर्थ होता. त्यांनी स्वतःच मग लोकांना ठीक करायला सुरुवात केली. माझ्याकडे कोणी पेशंट घेऊन आला नाही. त्यामुळे आपण इतके रूढीगत झालेले आहोत की माताजींनी सगळ्यांना ठीक केलं पाहिजे.
माताजींनीच बघितलं पाहिजे, माताजींचा हात लागल्याशिवाय होणार नाही. हे आपल्यामध्ये रूढी आहे की जे काही असेल ते गुरुनीच दिलं पाहिजे. इथे आता मी तुम्हाला गुरु करायच्या मागे तुम्ही सगळे गुरु झाले पाहिजेत. ही रूढी जी चालली होती पूर्वी की गुरु बसला एके ठिकाणी जाऊन मग झालं, बाकीचे सगळे जसेच्या तसे कोरडे पाषाण. सहयोग तसा नाही. सहयोग तुम्हाला गुरु बनवतो. तुम्ही बनलं पाहिजे. तुमच्यातच गुरुत्वाची शक्ती येते. तुमच्यामध्ये ही आजारपण ठीक करण्याची शक्ती, कुंडलिनी जागृत करण्याची शक्ती, ह्या सर्व महान शक्त्या ज्या कुणाला लभ्य नव्हत्या त्या आज मिळत आहेत. त्या घेऊन त्याच्यामध्ये मात केली पाहिजे आणि मनुष्याने अशा स्थितीला पोहोचलं पाहिजे जिथे स्वतःच तुम्ही समर्थ हो. तसं झालं नाही. समजा जर तुम्ही समर्थ झाला नाही तर मात्र पायदळी तुडवला जा. आता कोणी बचावणार नाही. ही अशी परिस्थिती भयंकर आहे ह्या वेळेला की ह्या अशा एका गुरु परंपरेत फसल्यामुळे तुम्ही लोक जे एकाकडे सगळीकडे धावून जायचं आणि एकाने सगळं केलं पाहिजे असं जे म्हणत असता ते सोडलं पाहिजे. आता आम्हाला केलं पाहिजे. आम्ही सुद्धा त्या विराटाचे अंग प्रत्यंग आहोत. आम्ही सुद्धा त्याच्यातले एक आहोत. माताजींनी आम्हाला ते जागृत करून दिल्या. आमच्या कुंडलिनी जागृत झाली. अहो किती लोकांच्या कुंडलिन्या पूर्वी जागृत होत होत्या. आता गगनगड महाराज आहेत, त्यांनी मला सांगितलं मी एका माणसाची केली 25 वर्षात कुंडलिनी जागृत. मग काय झालं? तो वाया गेला. कारण त्याला संन्यासी बनवून जागृत केली, संसारात आला, परत वाया गेला. पण इथे म्हटलं आमच्याकडे हजारो माणसं पार होतात. अर्थात त्यातले बरेच वाया सुद्धा जातात. मी असं म्हणणार वाया नाही जात. पण तुम्ही वाया जायच्या मागे काला तुमच्यात हे असायला पाहिजे की आता आम्हाला माताजींनी जागृती दिली आहे, सहयोगाने एवढा आमचा उपकार केला, आता आम्हाला समर्थ झालं. आणि जर तुम्ही समर्थ झाला नाही आणि दुबळेपणाने राहिला आणि उद्या कुणी तुमच्या रारेरावी केली किंवा आतताईपणा केला किंवा सर्वनाश जरी केला तरी त्याला परमेश्वर मग जबाबदार राहणार. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. हिटलर ज्या वेळेला आला तेव्हा सहयोग नव्हता. जर हिटलरच्या वेळेला सहयोग असता तर त्या हिटलरला सुद्धा नेस्तनाबूत केलं असतं. अर्थात सहयोगानेच गेला तो नंतर. पण आज अशी परिस्थिती आहे की माणसाला सांभाळून राहिला. स्वतःची जी शक्ती आहे ती आम्ही जागृत करायची नाही. रात्रंदिवस गाऱ्हाणं घेऊन बसायचं, दुसऱ्यांची गाऱ्हाणी घेऊन यायची आणि गुरूंनी आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे, गुरूंच्या हातून हे झालं पाहिजे, आम्ही काय करणार नाही, असेल माझा हरित देईल खाटल्यावरी, ही जी आपली रूढीगत स्थिती ती सोडली पाहिजे. तसं म्हटलं तर अनेक रूढी आपल्यामध्ये अजून पुष्कळ आहेत. पण सहयोगात आल्यावरती बऱ्याच रूढी आपोआप सुटतात. अनेक तऱ्हेचे आपल्या देशावरती आक्रमण आहे. त्यातले सामाजिक आक्रमणामध्ये आपण ज्या तऱ्हेने मुलींना वागवून घेतो, त्यांची लग्न झाल्यावर त्यांचा छळ करतो किंवा बायकांच्या बाबतीत आपला जो एक प्रकारचा नेहमी त्यांना कमीपणा देण्याचा विचार असतो, त्या सर्व अत्यंत वाईट अशा ज्या रूढी आपल्यामध्ये खचलेल्या आहेत त्या सुद्धा सहयोगाने सुटतात. कारण आत्मा हा स्वतंत्र आहे आणि आत्मा हा निर्दोष आहे. त्याला दोष असतात. त्याला दोष नाही. तुम्ही आत्मा झाला तर तुमच्यातले शारीरिक, मानसिक, बौद्धिक सर्व दोष गळून पडणार, त्याच्यात काही विशेष नाही. पण तुम्ही आत्मा व्हायला पाहिजे. श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे की योगक्षेम वहाम्यहम. आधी योग झाला पाहिजे मग क्षेम. पण एक त्याच्यात फार सुंदर त्याच्या पूर्वीचं एक घातलेलं आहे, नित्य अभियुक्तानाम. त्यांनी नित्य सतत, जसं सातत्य असलं पाहिजे, सातत्याने जे स्वतःला अभियुक्त समजतात. अभियुक्त होणे म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्याबद्दल तुमचं सातत्याने त्याच्याबद्दल निष्ठा ठेवणे. अभियुक्त होणे म्हणजे त्याच्याबद्दल, जसं आपण कोणावरती मुकुट घालतो त्याला अभियुक्त. तर त्या मुकुट घातलेल्या माणसाला असं वाटलं पाहिजे की केवढे माझ्यावर उपकार, माझं केवढं महत्व केलं, मला हे मिळालं. असे ज्यांना सारखं वाटत असतं, ज्यांना त्याच्याबद्दल ही कल्पना असते की आम्ही नेहमी अभियुक्त, त्या परमेश्वराची सातत्याने निष्ठेने आम्ही एकपणा गाठलेला आहे, असं ज्यांना वाटत असतं त्यांचंच योगक्षेम वहाम्य. त्यांचंच योग करून नंतर क्षेम करतात. आता जी माणसं आहेत अर्धवटासारखी आले, ठीक झालं, मग 10 माणसं आणखी घेऊन आले. अहो तुम्ही का नाही सहयोग करत, तुम्ही का नाही समर्थ हो, असं म्हटलं तर लोकांना ते पटेल. एखादी एजन्सी घ्यावी त्याप्रमाणे वागतात, ते अगदी चुकीचं आहे. तुम्ही स्वतः समर्थ व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतः ह्या गोष्टीला जाणलं पाहिजे की तुम्ही स्वतः आत्मा आहात. तुम्ही आत्मा आहात. आत्ता जर तुम्ही मिळवलं नाही तर कधी मिळवणार हे मला समजत नाही. की मुलांना सुद्धा मोठं व्हावं लागतं की नाही, तेव्हा सारखं आईच्या पदराखाली राहायचं
हे योग्य नाही. मनुष्याची जी इतर कल्पना धर्माबद्दल आहे ती सुद्धा बदलत, फार बदलते. म्हणजे धर्म स्वतःमध्ये जागृत होतो. मी तुम्हाला म्हणत आहे तुम्ही असं करू नका, तसं करू नका, तसं करू नका. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. उद्या तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझी बदनामी करू शकता, त्याची सुद्धा तुम्हाला पूर्ण मुभा आहे. तुम्हाला जे करायचं असेल ते करा. पुष्कळ लोकांना मी बरं केलं ते माझी बदनामी करतात, माझ्या विरुद्ध लिहितात, माझ्या विरुद्ध गोष्टी करतात, करू देत. पण त्याचा परिणाम त्यांच्यावर आला, मग म्हणतात आम्हाला माताजी बघा तुम्ही बरं केलं, परत आम्हाला दुसरा त्रास झाला, हे झालं ते झालं. पण तुम्ही केलं काय? तेव्हा ही जी कल्पना आपल्यामध्ये असते की आपण काही केलं तरी चालतं, तसं नाही. परमेश्वराने जर तुमच्यासाठी काय केलं तर तुम्ही परमेश्वरासाठी काय केलं, हा विचार मनुष्याने केला पाहिजे की आम्ही परमेश्वरासाठी काय केलंय, परमेश्वराने आमच्यासाठी केलं. आता ह्यांच्यासारखे फार विरळे लोक आहेत. तेव्हा आम्ही परमेश्वरासाठी काय केलं हाचा विचार आज यायला पाहिजे. नाहीतर उद्या जेव्हा संकट येणार आहेत आणि भयंकर महासंकट सत्यानाशाची येणार आहे, त्या वेळेला तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्ही काय केलं हो परमेश्वरासाठी. माताजींनी मेहनत केली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरल्या साऱ्या गावभर, सगळ्यांना म्हटलं हे करा ते करा. तुम्ही काय केलं? प्रत्येक माणसाने जर विचार केला तर 10,000च्या वर माणसांना ते पार करू इतकी तुमच्यामध्ये शक्ती आहे, सहज. पण स्वतःला मिळालं ना 4 माणसांनी एक माताजी तुमच्याकडे मध्ये, माताजींच्याकडे. ह्याला काय अर्थ मला समजत नाही. आणि ही रूढी की सगळ्यांना दर्शन झालं पायावर यायचं. अरे पण पायात काय ठेवलेलं आहे? जर तुम्ही पार नाही तर तुम्हाला मी काय देणार पायात? दगड आहेत नुसते तुमच्या. आता देवळात गेले, ठीक आहे, देवळात जाऊन तुम्ही पाया पडा तर काहीतरी व्यर्थ वेळ घालवा, त्याला मी तरी काय करू. पण माझ्या पायावर कशाला वेळ घालवता? जोपर्यंत मी तुम्हाला काही दिलं नाही तुम्ही माझ्या पायावर काय. एक लहानशी गोष्ट मी सांगते लोकांना की बाबा तुम्ही स्वतःला मिळवून घ्या, तुमच्या आत्म्याला मिळवून घ्या, म्हणजे ह्या पायाची सुद्धा तुम्हाला काही कदर येईल, त्याला समजेल हे आहे काय. नाही तर हे तुमच्यासारखे दिसायला दिसतात की नाही, काय ह्याच्यात वैशिष्ट्य आहे. पण ते रूढीगत असल्यामुळे मनुष्याला माताजीचं दर्शन हे झालं पाहिजे. मला दर्शन मिळालं. दर्शन खरं तुमच्या हृदयामध्ये तुमच्या आत्म्याचं झालं पाहिजे की नाही. आता थोडं सूक्ष्मात घेऊन बघूया. आपण नेहमी राहतो काय बाह्य, आतलं अंतरंगात बघत नाही की मी जो आत्मा आहे तो झालो का, मला आत्मसाक्षात्कार मिळाला का. मी आजपर्यंत इकडे तिकडे 100 धक्के मारले, ह्याची पूजा कर त्याची पूजा कर, इकडे ब्राह्मणाला दे तिकडे त्याला दे, चोराला दे गुरुला दे, हे सगळं केलं. पण मला काही मिळालंय का? माझी शक्ती कुठे दिसली का? मी आई आहे आणि आई तुम्हाला जे परम आहे ते सांगणार. उलट मला दिसून राहिलंय की पुढे काय होणार आहे, ते भयंकर प्रकार आहेत. म्हणून परत मी तुम्हाला ह्याची जाणीव करून देते की जर तुम्ही सहयोगामध्ये पार होऊन नुसते बेकार गेलात तर त्याच्यामध्ये जबाबदारी आमची नाही, ती तुमची जबाबदारी आहे, त्याच्यावर मेहनत करायला पाहिजे. तेव्हा कोणतीही रूढी घेऊन, आता एक म्हणजे लोकांना तंबाखू खाण्याची फार सवय. महाराष्ट्रात ही तंबाखू राक्षसीण कधीपासून आली माहित नाही, तेव्हापासून हिचा अंतर्भाव झाला ह्या देशामध्ये माहित नाही. पण ह्या राक्षसीणीने सगळ्यांना जर्जर करून सोडले. अत्यंत वाईट वस्तू आहे ही, खाऊ नये, हे खाल्ल्यामुळे त्रास होतो असं म्हटलं तरी माताजी तंबाखूच्या विरोधात आहेत. म्हणजे काय, ती तुमच्या नात्यात होते की काय, तुमचं काय त्यांचं देणं घेणं लागतं की काय. म्हणजे मी विरोधात एवढ्यासाठी की हजारो जी आज मुलं, करोडोनी जी मुलं परमेश्वराने एवढ्या मेहनतीने बनवली, ती ह्या राक्षसीण मूर्खिणीच्या हातामध्ये फसतायत. तर काय मी सांगू नये का तुम्हाला? तर त्याच्याबद्दल फार लोकांना नाराजी असते की माताजींनी असं काम. मी काय तुमच्याकडे इलेक्शनला उभी नाही आहे, तुमच्याकडे मतं घ्यायला आले नाही. तेव्हा जे ठीक असेल तेच मी तुम्हाला म्हणणार आणि सांगणार मी तुमची आहे. ह्याने भयंकर कॅन्सरचे रोग होतात, अत्यंत वाईट दुष्ट असे रोग होतात आणि ह्याच्यापासून कोणालाही सुटका नाही. तेव्हा ज्या लोकांनी तंबाखू घेत असतील त्यांनी थोडा जरा संधिया केला सहयोगानंतर तर तंबाखू एकदम सुटते. आणि उगीच असे पैसे फेकण्याची काय गरज आहे मला समजत नाही. जर तुमची सुटू शकते आणि हजारो लोकांची सुटली तर तुमची का सुटू नये? म्हणजे एवढा नेवढाटपणा कशा? थोडं हिंमतीचं काम आहे. काही तुम्हाला आम्ही जेलमध्ये जायला सांगत नाही, त्या हातात झेंडे घेऊन तुम्ही औरंगजेबाशी लढा म्हणून सांगत नाही, मावळ्यांसारखं तुम्हाला रानावनात फिरायला सांगत नाही. सरळ घरामध्ये बसून ध्यान धारणा करून एक घाणेरडी वस्तू आपल्या डोक्यात लिहिलेली आहे ती काढली पाहिजे असं म्हटलं तर तिकडे लोकांचं लक्ष नसतं. एक लहानशी गोष्ट सुद्धा तुम्ही परमेश्वरासाठी करायला तयार नाही. आणि परमेश्वराने मात्र आम्हाला हे दिलं पाहिजे, परमेश्वराने ते दिलं पाहिजे, रोज मागत असतात. तुम्ही काय देणार आहात परमेश्वराला हा विचार मनात ठेवला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या तंबाखूचीच घेतली तर
त्या विठ्ठलाचं नाव घेऊन त्याची टाळ फुटत बसायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत, विठ्ठल 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 विठ्ठल, आणि तोंडामध्ये ती तंबाखू. ही तंबाखू विठ्ठलाच्या अगदी विरोधात आहे, पूतनाच आहे म्हटलं त्याचा. ही तंबाखू तोंडात ठेवून विठ्ठलाचं नाव घेऊन, जर विठ्ठलाचं नाव घ्यायचं असेल तर तोंड तर स्वच्छ पाहिजे निदान. नुसती त्याच्याशी टाळ फुटत बसले तर त्यांनी काय फायदा होणार? बरं, ते जरी करत असले तुम्ही, रूढीगत आहे आपल्याकडे, विठ्ठल विठ्ठल करत बसायची पद्धत आहे. पण आता अशी वेळ आली की समजा विठ्ठल येऊन तुमच्या समोर उभा राहिला, तुम्ही ओळखणार कसे? प्रश्न विचार. तुम्ही ओळखू शकता का विठ्ठलाला? साक्षात येऊन तुमच्या समोर उभे राहिले, तुम्हाला कळणार आहे का विठ्ठल कोण आहे? कसं कळणार? कसं कळणार? कारण अजून अंधार आहे डोक्यात. दिसणार कसा तो? तुम्हाला ओळखायला कसा येणार? विठ्ठलाला ओळखायला सुद्धा तुम्हाला आधी आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे आणि त्याच्यात रुजलं पाहिजे, नाहीतर हलकत चालतं. मग दिसतच नाही. विठ्ठल जरी उभा असला तरी ओळखायला येणार नाही, त्याच्या डोक्यामध्ये धुमश्चक्री चालू असेल. एवढे मान्य करतात लोक की आहे बा काहीतरी आहे, पण ते खरोखर काय आहे त्याला लोक आत्मसात करत नाहीत आणि मानत नाही. त्याला कारण असं की अहंकार. मनुष्याला अहंकार फार आहे. कुणाला मानायचं म्हणजे अहंकार. तो अहंकार कसा जिंकायचा? मग त्यांनी काही त्रास झाला तरी चालेल, पण तो अहंकार असला पाहिजे. आतापर्यंत ह्या अहंकाराने कोणत्याही साधू संन्याशाने, कोणत्याही मोठ्या संतांनी, कोणत्याही मोठ्या अवतरणाला तुम्ही ओळखलं? त्यांचा छळ केला. ह्या महाराष्ट्रात किती साधू संत झाले आणि के श्रीराम आणि सीता अनवाणी ह्याच्यात चालले. कुणी ओळखलं का त्यांना कोण होते म्हणून? ते मेल्यावर मात्र त्यांच्या तुम्ही गाथा गाता, त्यांची मंदिरं उभारली, मोठे मोठे त्यांचे आख्यायिका लिहिल्या, काय काय लिहून ठेवलेलं आहे बाळ पुराण. ते मेल्यावर मग हरे राम हरे कृष्णा करत बसायचं. आणि ते जिवंत असताना मात्र त्यांचा पूर्णपणे छळ केला, आणि छळ नसेल केला तर त्या छळाला तुम्ही साक्षी होते. तेव्हा कुणी उठून बोलला का की रामाला किती त्रास होतोय, की सीतेला किती त्रास होतो? ते वानर आले त्यांची मदत करायला. माणसानी मदत केलेली कुठे ऐकायला येत नाही की कुणी एका माणसाने येऊन हातात शस्त्र धरलं असेल, चला आम्ही चालतो तुमच्या बरोबर रावणाशी भांडायला. त्या मानवातनं तुम्ही आलात तरी परमेश्वराची अत्यंत कृपा आहे. काही जरी तुम्ही संत साधूंचं केलं असतं, त्यांनी केवढी माझ्यावर उपकार केले. आज महाराष्ट्रातल्या संत साधूंमुळेच माझं हे कार्य झालं. आता परवा एक नामदेवी उभे राहिले. ते म्हणाले की नामदेवांचा मी भक्त आहे, मला नामदेवांनी सांगितलं की देवाचं नाव घेत राहा. असं का म्हटलं? आणि काय तुम्हाला सांगितलं की आत्मसाक्षात्कार घेऊ नका, देवाचं नाव घेत राहा. पण जर परमेश्वर आला आणि म्हणाला आत्मसाक्षात्कार घ्या तर तो घ्यायचं नाही, ही कोणची रीत झाली? म्हणजे नामदेवांचं तुम्ही नाव वाढवून राहिले की त्याला कलंक लावत? असा मी प्रश्न त्यांना ठाम विचारला. म्हटलं हे काय, कशावर तुम्ही सांगता? उद्या जर ज्ञानेश आले तर ते काय म्हणतील तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्यायचा नाही? त्यांनी जे पसायदान लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात लिहिलेलं आहे की ब्रह्माचं एकत्व साधे तो हा सहयोग आहे. त्यांनी जे वर्णन केलं तर तोच हा सहयोग, तोच हा महायोग आहे आज. आणि त्यांच्या नावावरती दिंड्या घाला, त्यांच्या नावावरती झिंगत पडा, पण त्यांच्या नावावरती आत्मसाक्षात्कार घ्यायचा नाही. त्याला मनाई नाही. आत्मसाक्षात्काराला मनाई जर कोणी संत साधूंनी केली असती तर ते संत साधू नव्हतेच, कारण ते स्वयं साक्षात्कारी लोक. तेव्हा अशा रीतीने पुष्कळ पंथ निघाले आणि त्यांनी सगळ्यांनी आपल्या खिशात घालून घेतले. सगळे ह्या सर्व संत साधून आपण आपल्या खिशात घातलेला आहे आणि वाटेल तसं त्यांना वागवून घेत. अशा रीतीने हा रूढी ह्या पुण्यात सुद्धा पुष्कळ जमलेला आहे. तेव्हा मला सांगायचं असं आहे की आता त्या संत साधूंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी अपराभक्ती केली होती ती पराभक्तीमध्ये तिचं परिवर्तन झालं पाहिजे. म्हणजे आतापर्यंत समजा तुम्ही ते बसून माझी वाट बघत होता, तोपर्यंत आपला जो संबंध तो अपरा होता, म्हणजे तुम्हाला पाहिलं नव्हतं, भेटले नव्हते. आता भेटल्यानंतर मात्र पराभक्ती सुरू झाली. तसं परमेश्वराच्या साम्राज्यात गेल्याशिवाय तुमची पराभक्ती होणार नाही. म्हणून परमेश्वराच्या साम्राज्यात आलं पाहिजे. भक्तीचे दोन रूप कुठेही वाचली तरी आहेत की परा आणि अपरा. पण आपण नुसतं टाळ कुटत बसले म्हणजे झालं. आपल्या बापदाद्यांनी कुठले, त्यांच्या बापदाद्यांनी वाडवडील तेच धंदे करत आले तर हजारो वर्षापासून टाळ कुटत बसले. त्यांनी कुणाला काही मिळालं दिसत नाही, कोणाच्या आयुष्यात परिवर्तन झालेलं दिसत नाही, अशाने कुणामध्ये आत्मा जागृत झालेला दिसत नाहीये किंवा त्यांच्यात कोणताच प्रकाश आलेला दिसत नाही. वेड्यासारखे आपले टाळ कुटत बसतात. आणि हे टाळ कुटून जर त्यांना मिळालं नाही तर तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही तेच होते. पूर्वी काळी तुम्हीच होते. तुम्ही खूप टाळ कुटले. परवा एक बाई मला म्हणाल्या, माताजी मला असं स्वप्न येतं की मी ह्या क्षेत्रस्थळी गेले होते, त्या क्षेत्रस्थळी गेले होते, परत त्या क्षेत्रात गेलं की मला दिसतं की मी ह्या क्षेत्रस्थळी गेले होते म्हणून.
तिथे गेलं की बरोबर साक्षात होतो. म्हटलं अहो तुम्ही पुष्कळ जन्म हेच करत राहिले, आता आतलं क्षेत्र बघा, ते मिळवा. क्षेत्र बाहेरचं सुटलं, आता आतलं बघा. सूक्ष्मात उतरायला नको का? पण सूक्ष्मात उतरायला हवं म्हणजे काय त्याच्यात विशेष करायला नको. सहयोग इतके आम्ही मेहनत करून हा असा तयार केलेला आहे की आता अगदी प्रत्येकाला सहज लाभ होतो. पण सहज लाभ झाल्यावर सुद्धा समजा आम्ही स्वयंपाक केला आणि तुम्हाला वाढलं, तोंडातही घातलं आणि कोंबलं सुद्धा, तरी ते पचवावं तुम्हाला लागेल. कमाल. ते पचवण्याचं तेवढंसं कार्य जे अगदी सहज आहे परत तुमच्या, ते सुद्धा लोक करत नाहीत, त्याच्यात उतरत नाहीत. आणि उद्या मग त्यांना त्रास झाले म्हणजे माताजी आम्हाला हे झालं, माताजी आम्हाला ते झालं. वेळ नाही, ध्यानाला वेळ नाही. सर्व धंदे करायला वेळ आहे, पण वेळ ध्यानाला नसते. इथपर्यंत आहे की समजा आता इथे प्रोग्राम झाला, माझा उद्या जर दुसऱ्या पेठेत झाला तर माताजी त्याला आम्ही यायचं कसं? पण जर उद्या सिनेमा असला त्याच्यासाठी झाला काय? ही आपली जी उथळ प्रवृत्ती, सखोलपणा माणसात जर नसला तर अशा एऱ्या गबाळ्यांचे काम नव्हे. एऱ्या गबाळ्यांचे काम नव्हे. आणि या एऱ्या गबाळ्यांचं असं भलं होणार आहे पुढे, इथे तुम्ही बघत राहा. म्हणून अशा लोकांनी सहयोग करू नये. असे जे अर्धवट लोक आहेत त्यांच्यापासून सहयोग नाही आहे आणि त्यांच्यासाठी परमेश्वर नाही. जी मंडळी खरोखर समर्थ होऊ इच्छितात आणि मेहनत करतील आणि एक विशेष तऱ्हेचं राष्ट्र आपण निर्माण करणार आहोत, विशेष तऱ्हेची एक जाती तयार होणार आहे जी सहयोगांची आहे, ती जर स्थिती तुमच्यात आली नाही तर सहयोगाला काही अर्थ नाही आणि तुम्हाला तर मुळीच अर्थ लागणार नाही. आता आमच्या बरोबर 14 देशातनं लोक आलेले, त्यांची मेहनत बघा. सकाळी 4 वाजता आंघोळ करून ते लोक ध्यानाला बसतात. काही असतं तिथे कडाक्याची थंडी असते, पण सकाळी आंघोळ करून ध्यानाला बसतात. इतक्या लांबून इथे तुमच्या महाराष्ट्रात फिरायला आले. इथे चैतन्याच्या लहरी आहे. त्यांच्या मते तुम्ही काहीतरी पूर्वजन्माचं फार संचित केलेलं आहे, फार मोठे पुण्यवान आत्म्यात, म्हणून ह्या पुण्यभूमी जन्माला आले, तुमच्या दर्शनास ते आले. आता तुम्ही आपल्याबद्दल विचार करा की तुमच्यामध्ये सांगड आहे का हृदयाची आणि बुद्धीची? सांगड आहे का? जी काही आस्था तुमची आहे ती किती उथळ आहे? आता माताजी दिसले, दर्शन झालं, झालं, बस. त्याच्या पलीकडे काही नाही. फार तर एखादा आजार असला, बरा झाला म्हणजे झालं. त्यांनी काही कामं होणार आहेत का आमची? जर तुमच्या देशामध्ये हे काम नाही झालं तर आम्ही दुसऱ्या देशात जाऊन काम करू, हे मी स्पष्ट सांगून ठेवते. तेव्हा सहयोग हा बसवलाच पाहिजे, त्याच्यात मेहनत केली पाहिजे. बाजार गुंग्यांचं हे काम नाहीये, हे समजलं. आणि हे जर बाजार गुंगे सहयोगाला लाभले तर असं समजलं पाहिजे की तुम्ही परमेश्वरालाच मना केले. म्हणून एक तऱ्हेची आपल्यामध्ये शिस्त यायला पाहिजे, स्वतःला थोडी शिस्त घालायला पाहिजे की आज ही गंगा आपल्याजवळ वाहत येते आणि ही गंगा जेव्हा आपल्याजवळ वाहत येते तेव्हा तिचा काय आपण शिस्त ही पाहिजे. शिस्तीशिवाय नाही होणार. स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे. साऱ्या जगाच्या उत्साफरे आपल्याला उलाढाली सुचतात, पण स्वतःबद्दल जर तुमचं वर्चस्व नसलं तर तुम्ही कसले समर्थ? स्वतः लेचे पेचे तुम्ही करणार का? हा काही मराठ्यांचा पाणीदारपणा नव्हे किंवा ह्या पुण्यातल्या पेशव्यांचा गुण नव्हे. हे कुठले तरी बाजार गुंगे येथे जन्माला आले असं मला पुष्कळदा वाटायला. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी आपल्यामध्ये जाणलं पाहिजे की आपण आत्मा आहोत आणि आईसारखी जी आपल्याला मिळालेली आहे आज, ती अत्यंत समर्थ आणखी मेहनत करणारी बाई आहे. आणि आमची जी अशी आई आहे तिच्या समोर आम्ही लेचेपिचे काम करून चालणार नाही. आमच्यात शिस्त असायला पाहिजे. आम्ही सहयोग पूर्णपणे वटवून घेणार आणि पुढे वाढवणार. 10 लोकांना सहयोगाचं सांगितलं पाहिजे. अजून हळदी कुंकवाला ह्यांना त्यांना बोलवायचं, त्यापेक्षा सहयोगांना बोलवा. हळदी कुंकवाला बोलवलं तर त्यांना काय सहयोग सांगता येते? अहो सहयोगाबद्दल बोलत सुद्धा नाही. उलट तुम्हाला बरं नाही, आता माताजी येणार आहे, मी घेऊन जातो, तुम्हाला ठीक करून देतो. सहयोग काय ते तरी समजावून सांगितलं का तुम्ही? एकदा समजावून सांगा. लोकांना म्हणा हे बघा, हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे आणि ते तुमच्या हातात न होत. केवढं मोठं पुण्य लाभ आहे तो बघा. केवढा पुण्य लाभ आहे तुम्हाला की हे परमेश्वरांनी तुम्हाला दिलं. कशाला गुरु पाहिजे? तुम्ही स्वतःच गुरु आहात. तुम्हीच ते गुरुत्व घ्या आणि ही मेहनत करा. आणि जर ही मेहनत केली तर तुमच्या डोक्यावर पुष्पांचा वर्षाव, देवाचा मुकुट शोभ आणि तुम्हाला लोक संत साधू म्हणून तुमची पूजा करतील. आणि ह्या अशा वरवरच्या गोष्टी राहिला तर त्यांनी काही फायदा होणार नाही. पुष्कळ लोकांना असं वाटतं की माताजी जे लोक वाईट रीतीने वागतात, पैसे खातात, लोकांना मारतात, दुष्टपणा करतात, त्यांचंच जगामध्ये फार प्रबळ राज्य आहे. ते चुकीचं. अशा लोकांचे कोणी पुतळे उभारत नाही आणि त्यांना हार घालत नाही. तुम्ही ऐकले का कुठे दारुड्यांचे कोणी पुतळे उतारले? जे लोक डबल कामं करतात त्यांचे कोणी पुतळे उभारतील. जरी उभारले तरी सुद्धा उद्या ते मेल्यावर ते पुतळे जमिनीत गाडतील, त्यांच्यावर थुंकतील.
त्याचं नाव सुद्धा नाही. तेव्हा त्याच्यातले तुम्ही लोक होऊ नका. उद्या इतिहासात लिहिलं जाईल की इतक्या लोकांना सहयोग मिळाला, इतकं त्यांच्यासाठी केलं, तरी सुद्धा सगळे वाया गेले, काही कामाचे नव्हते. म्हणून आज मी तुम्हाला कृपा करून हे सांगते की ही खरोखर अतिकृपा परमेश्वराची आहे की तुम्हाला आज मी इतक्या स्पष्ट शब्दात सांगून राहिले की शिस्त ही सहयोगात पाहिजे आणि ध्यान धारणेशिवाय सहयोग येत नाही. ध्यान धारणा ही केलीच पाहिजे, त्याच्याशिवाय सहयोग येणार नाही, त्याचे लाभ तुम्हाला होणार. आणि माताजी आल्या म्हणजे असं हे काय केलं नाही पाहिजे. माताजी आल्यावर काय, माताजी आहेतच, प्रत्येक वेळेला आहेत आणि तुमच्या हृदयात सुद्धा त्या आहेत. तेव्हा ह्या ज्या काही आपल्याला गोष्टी आहेत त्या आपल्या डोक्यामध्ये बसलेल्या त्या काढून टाकल्या पाहिजेत आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी लावली पाहिजे. आता दुसरी बाजू अशी आहे की असे पुष्कळ शिष्ट असतील बुद्धिवादी लोक जे स्वतःला फार अतिशहाणे समजतात. मराठी भाषेत फार सुंदर म्हणी आहे, त्यापैकी दीड शहाणे अतिशहाणे असे पुष्कळ पुण्यात. पुणे म्हणजे गजबजलेले अशा लोकांना, आणि ते स्वतःला फार शिष्ट समजून परमेश्वर नाही हे सिद्ध करत आहे, म्हणजे ते स्वतः परमेश्वर दिसतात ना. तेव्हा अशा लोकांच्या कह्यात येऊ नये. वादविवादाने सहज वाढत नाही. रामदास स्वामींनी सांगितलंय, मिटे वाद संवाद ऐसा करा. ज्यांनी वाद मिटेल असा संवाद करा. नुसता बोलून बोलून बोलाचाच भात बोलाचीच कढी आपापसामध्ये बोलणं 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 त्यांनी काय होणार आहे का? सहयोगामध्ये मनुष्य किती गहन उतरला ते पाहिलं पाहिजे. एक साधा गाडीवान सुद्धा मी बघते सहयोगामध्ये एवढा गहन आहे आणि फार आपल्याला विद्वान समजणारा हुशार समजणारा सुद्धा महामूर्ख आहे. कबीराने म्हटलंच आहे, पडी पडी पंडित मूर्ख भय. ते अशाच मूर्खांना बघून सांगितलेलं आहे की शिकून शिकून एवढं डोकं खराब झालं. आता सहयोगावर वादविवाद चर्चा. अहो काय वादविवाद करता तुम्ही? काय वादविवाद करून तुमची कुंडलिनी जागृत केली का मी? त्याच्यावर वादविवाद करायचा, उहापोह करायचा, भाषण द्यायची, बोलायचं, त्यांनी काय अर्थ नाही. अशी भाषण द्या ज्यांनी कुंडलिनी जागृत. प्रत्येक शब्द हा मंत्र असावा. जे बोलाल ते कार्य म्हणजे परमेश्वराचं कार्य. प्रत्येक हाताला हालचालीला प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचं चैतन्य व्हायला पाहिजे, तर त्याला काहीतरी महत्व असतं. नाहीतर आपलं बोलायचं म्हणून बोलायचं त्याला काही अर्थ आहे? असे मी पुष्कळ आता लोक बघत आहे सहयोगामध्ये आणि मला फार आश्चर्य आहे. आणि हे लक्षात येत नाही की आज आपला सर्व समाज, आपली सर्व सृष्टीच म्हटली पाहिजे तर ती नरकाकडे धावत चालली. नरकाकडे धावत चालली. नरक सगळीकडे. नरकाच्या भावना आहेत. स्वतःचा स्वार्थ, स्वार्थापलीकडे लोकांना काहीच, स्वार्थापायी वाटेल तरी झालं तरी चालेल असे स्वार्थी महास्वार्थी राक्षस जगात जन्माला आलेले आहेत. तेव्हा अशा वेळेला कमीत कमी परमेश्वराचं राज्य संपन्न केल्याशिवाय कसं होणार आहे? तुम्ही जर स्वार्थी झाला तर परमेश्वराचं राज्य कोण संपन्न करणार? उद्या तुमच्या मुलांचे हाल अपेष्टा झाले तर ते तुमच्यावरच येणार. तेव्हा त्यांच्या विचाराने तरी मनुष्याने असा विचार केला पाहिजे की आज जर आमची जागृती झाली तर वचन दिलं पाहिजे, माताजी आम्ही उद्या वृक्ष, आज अंकुर फुटले, उद्या आमचे वृक्ष झाले पाहिजे आणि एकाहून एक सुंदर वृक्ष झाले पाहिजे. त्याच्यात हेच नाही, माताजी माझ्याकडे या, माझ्या मुलाला बघा, माझ्या भावाला बघा, हे करण्यात काय अर्थ नाही. माझा 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 करण्याने आपला देश तर तसा सत्यानाश झालेला. माझ्या मुलाचं भलं झालं पाहिजे, माझा मुलगा अमका झाला पाहिजे, त्याचं हे झालं पाहिजे, माझ्या मुलीचं असं झालं पाहिजे. अहो हे कोण तुमच्या साथीला उभे राहणार आहे? जेव्हा शेवटली वेळ येईल त्यावेळेला तुमचं पुण्य मोजलं जाणार आहे. आणि आज तुमच्या पुण्याच्या दमावरच तुम्ही हा पुण्यभूमी जन्माला आलात, त्या पुण्याच्या दमावरच तुम्ही सहयोगात आलात, त्या पुण्याच्या दमावरच आज तुम्ही पार झाला. तेव्हा त्या पुण्याला आता वाया दौडायचं. फक्त थोडीशी मेहनत पाहिजे आणि ती जर केली तर सहयोगामध्ये तुम्ही इतके उंच उठू शकता, इतकं कार्य करू शकता आणि इतकं काही लोकांना देऊ शकता की जसे वटवृक्ष होऊन झाले. एवढ्या एका वर्षामध्ये एक लहान बियांचे जसे काही वटवृक्ष होऊन झाले आणि सगळ्यांच्या तुमच्या छायेमध्ये, छत्रछायेमध्ये लोकांना आनंदाच्या नुसत्या सागरात येतात. अशी मंडळी आहे, पण फारच बोटावर मोडणारी मंडळी आहे. आणि त्यांची मेहनत, त्यांचा त्याग बघितलं म्हणजे मला असं वाटतं की कधी ना कधी इतर लोक सुद्धा तसे. पण तुम्ही प्रत्येक मनुष्य होऊ शकतो, प्रत्येक मनुष्याला ही घटना होऊ शकते, प्रत्येकामध्ये जागृती होऊ शकते. उगीच दुसऱ्यांच्या वरती नेहमी ढकलून कामं करायची, ढकलून दुसऱ्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली चालेल का तुम्हाला? दुसऱ्यांनी जेवलेलं तुमच्यासाठी चालेल का? तर असं म्हणायचं तुम्ही जेव्हा आम्ही बसतो, असं करता का तुम्ही? मग माताजी मला होत नाही वेळ, सकाळी मला बरोबर नका जेऊ, जेवण एक वेळा सोडता येईल का तुम्हाला? ध्यान हे परमेश्वराच्या साम्राज्यात रमण करण्याचं एक साधन आहे.
एकदा त्याच्यात तुमचं रमण सुरू झालं म्हणजे मग त्रास होतो. सुरुवातीचा जरा त्रास, सुरुवातीला जवळजवळ 1-2 महिने थोडा त्रास होतो. मग एकदा मनुष्य रमू लागला म्हणजे मग त्याला दुसरं काहीच आवडत नाही, मग त्याच्यातच तो रमतो. पण ते 2 महिने मेहनतीने सातत्याने त्याच्यात लागलं पाहिजे, निष्ठेने करायला पाहिजे. त्याच्यात जर तुम्ही रमले तर एकदम तुम्हाला आश्चर्य वाटेल की मग दुसरं नको रे बाबा. कोणी बिघडले तर बिघडू देत, कोणी रागवले तर रागू देत, समाज संसार सुटला तर सुटला, पण हे अमृत जे मिळाले ते आम्ही सोडणार नाही. ते अमृत एकदा जमवून घ्यायला पाहिजे ना. आता ह्याचं कनेक्शन जर लूस असलं तर हे कसं काय होणार आहे? ह्याचं कनेक्शन नीट व्हायला पाहिजे की नाही. नित्याभियुक्ताना म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की आज जरी मी तुम्हाला पार केलं तरी काहीतरी एखादा मेळावा किंवा काहीतरी एक प्रदर्शन किंवा तमाशा करू नका. हे फार महत्वाचं मिळालेलं आहे. ते जपून वाढवलं पाहिजे, मेहनत करायला पाहिजे, केंद्रावर यायला पाहिजे. जर तुम्ही ते करू शकले नसला तर तुम्ही अगदी बेकार लोक. आणि तसं करू नये. मला साताऱ्याला फार आश्चर्य, साताऱ्याला प्रोग्राम झाला, इतके लोक आले होते, त्यातले निम्म्याने लोक परत माताजी आम्ही करायला पाहिजे, आम्ही मेहनत. असे लोक सरसावून पुढे येणारे कुठे बघतात. गांधीजीच्या वेळा मी तुम्हाला सांगते, लोकांनी आपली घरद्वारे टाकली, मुलं बाळा टाकली आणि जेलमध्ये जाऊन बसली. आजकालचा जमाना असा आलेला आहे की मनुष्याला काहीही करायला नको, नुसतं बसून व्यवस्थित सगळं माताजीने आमच्या गळ्यात घालावं, स्वतः काही मेहनत करायची नाही. आणि काही करायचंच असलं तर माताजींना किती त्रास देता येईल, त्यांचा किती वेळ घेता येईल हेच. पण आम्ही काही करून दाखवू अशी कर्तबगारी फार करू. म्हणून मला आज प्रमिलाताईंना भेटून फार आनंद झाला. आणि इतर पण इथे सहयोगी काही मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा फार कार्य केलेलं आहे. तसंच तुम्ही सर्वांनी, प्रत्येकाने एकेकाने स्वतःवर जबाबदारी उचला. सहयोग म्हणजे तुमच्यात असलेली कुंडलींचं जागरण करा. त्यात काही विशेष नाही, तुमचं तुमच्याजवळ ते आम्ही देतोय. तुमची किल्ली तुम्हाला दे, तुमची जी संपदा आहे ती तुम्हाला दे. काय आम्ही विशेष करत नाही, देणं घेणं लागत नाही आमचं तुमचं. पण तुम्हाला आम्ही तुमची संपदा दिली, अहो किल्ली तर उघडा. आणखी काय नाही तर किल्ली तर उघडा. त्यातलं काय ते तर बघा, त्याचा उपयोग तर करून घ्या. ते सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा आरडाओरडा करावा लागतो. म्हणजे काय सांगावं, तुमचं आहे जे तुमच्याजवळ दिलं, हा आत्मा तुम्हाला मिळाला, फक्त तिथे थोडंसं चिकटवून घ्यायचं. नामदेवांची फार सुंदर कविता एक आहे. ती कविता श्री नानकांनी आपल्या ग्रंथसाहेबमध्ये घेतली. म्हणजे किती मोठे येते असल्यावर पाहिजे. सगळं साक्षात्कारी लोकांच्या कविता त्यांनी आपल्या ग्रंथसाहेबात लिहिल्या. त्यात मराठीतच ती आहे, पण ते गुरुमुखी सारखं वाटते. त्या कवितेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की साक्षात्कारी पुरुष असा असतो जसा एखादा लहान मुलगा पतंग उडवतो. पतंग भरारी आकाशात फिरत आणि तो इतरांशी बोलतो, हसतो, खेळतो, पण लक्ष त्याचं त्या पतंगावर. दुसऱ्या पंक्तीत सांगितलेलं आहे की बायका विहिरीवर गेल्या, पाणी भरलं, 3-3 घागरी डोक्यावर घेऊन चाललेल्या आहे. घरात जायचंय, घाईनी चालल्या, सगळ्यांशी बोलतायत, हसणं खेळणं सगळं चाललेलं आहे, पण तरी सुद्धा लक्ष त्या घागरीवर आहे, ती घागर पडली नाही पाहिजे. तिसऱ्या पंक्तीत सांगितलंय, बाई आहे, तिचं लहान मुलं आहे, त्या मुलाला कमरेवर घेऊन स्वयंपाक करते, झाड लोट सारवण सगळं काम करते, पण हे सर्व करताना सुद्धा लक्ष तिचं आपल्या कडेवर आहे, कारण तिथे तिचं मूल आहे. तसं आपलं लक्ष जोपर्यंत होत नाही की आपला लक्ष पूर्णपणे आत्म्यावरच आणि इतर काही गोष्टींवर नाही, जोपर्यंत असं जमत नाही तोपर्यंत तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये चमक येणार, परमेश्वराचं चैतन्य येणार. प्रत्येक कटाक्षामध्ये निरीक्षण असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक तुमचा एक डोळावरती उचलला गेला आणि तुम्ही काही पाहिलं की तिथे चैतन्य पोचलं पाहिजे, ही स्थिती तुमची येऊ शकते. पण तसं तुम्ही स्वतःबद्दल विचार कुठे करता, त्याची जबाबदारी तुम्ही घेत नाही. जर झालं तर सगळं करायला आम्ही समर्थ, ते सगळं करायला आम्ही समर्थ आणि ते होऊ शकतं आणि तुम्ही सुद्धा समर्थ. तेव्हा आपल्या आईकडे बघावं, तिच्या मेहनतीकडे बघावं आणि थोडीशी मेहनत तुम्ही घ्यावी. तुम्हाला आता 2 दिवस पुण्याला आले तर तुमची झाली काय, थोडं बहुत आले बरं, संध्याकाळला फार उपकार झाले तुमचे, असं आहे. पण मी मात्र प्रत्येक दिवस मेहनत, प्रत्येक दिवस. आणि आता हे वय माझं झालेलं आहे तरी सुद्धा ही एवढ्यासाठी करते की एकदा तरी या लोकांना जागृती होईल, यांना वाटेल, काहीतरी वाटलं पाहिजे आतून, आणि ते आल्याशिवाय होणार. तेव्हा जागृत व्हायला पाहिजे, माणसाला जागृत व्हायला पाहिजे आणि विचार केला पाहिजे आज आपण उभे कुठे, ह्या आणीबाणीच्या काळीमध्ये आपण करतोय काय आणि आपली जबाबदारी काय. आता मी सर्वसाधारण मनुष्य आहे, माताजी माझं काय, अहो सर्वसाधारण माणसंच करणार आहे, ती मोठी माणसं करणार नाही, ते लहान माणसंही करणार आहे.
सर्वसाधारण जे मध्यात आहे तीच मंडळी कार्य करती. एकदा ते कार्य सुरू झालं म्हणजे मग दोन्हीकडची माणसं येते. तेव्हा जी लोक सर्वसामान्य आहेत त्यांच्यासाठी सहयोग आहे, जे घरगृहस्थीत बसले त्यांच्यासाठी सहयोग आहे, जे संतुलनात आहेत त्यांच्यासाठी सहयोग आहे, आणि तुमच्यासाठी पूर्णपणे आम्ही असल्यावरती तुम्ही थोडीशी मेहनत नको करा. तेव्हा आपल्याला मी इतकं म्हटलं जे काही ते लक्षात घ्या. आईला कळकळ वाटते, तिने जर काय म्हटलं तर त्याचं वाईट नाही वाटून घेतलं पाहिजे. तिला कळकळ वाटते, एकंदर परिस्थिती बघते मी हळूहळू इतकी बिघडत चालली आहे की तुम्हाला जर वेळीच जागा नाही केलं तर त्याचा फार त्रास होतो. तेव्हा इतक्या कळकळीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये शिस्त नाही म्हणजे काय, आम्ही कुठले राहणारे, अहो या महाराष्ट्रातले राहणारे आम्ही लोक आहेत, असे लेचेपेचे लोक नाहीत. असं स्वतःमध्ये विचार करून एवढी धार्मिकता आमच्यामध्ये आहे का धर्माचा आम्हाला वारसा मिळालेला आहे. संत साधूंनी आमच्यासाठी मेहनत केली आहे आणि आम्ही काय सगळं वाया जाऊ दे ना, असा एक मनामध्ये विचार करून जर तुम्ही स्वतःला जागृत करून घेतलं तर ह्या सहयोगाला फळं लागायला काय वेळ लागला. असो सहयोग काय आहे, सहयोग कसा मिळवायचा वगैरे वगैरे ह्याच्यावर आपण अनेक ऐकलं असेल. पण एक साध्यात सांगायचं म्हणजे आपल्यामध्येच कुंडलिनी आहे. ही कुंडलिनी म्हणजे शुद्ध इच्छा. ही शुद्ध इच्छा जागृत करून आहे. इच्छा पुष्कळ असतात माणसाला. त्याला वाटतं कधी की आमचं घर ठीक झालं पाहिजे, घर बांधलं गेलं, आता मोटर पाहिजे, मग पाहिजे ते, मग ते, असं चालू असतं. पण हे सगळं असूच जा माणसाला सुख मिळत. पण ज्या देशांमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंती आहे, नॉर्वे, स्वीडन किंवा आपण म्हणाल तर स्वित्झर्लंड, त्या 3 देशांमध्ये सगळ्यात जास्त समृद्धी आहे आणि सगळं स्वच्छता आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, अत्यंत ऐशोआराम आहे, लोकांजवळ पैसा आहे. सगळं असून सुद्धा तिथे जर तुम्हाला आश्चर्य वाटेल तिथले जे तरुण लोक आहेत ते एकाच गोष्टीचा विचार करत असतात की आत्महत्या कशी करायची. त्यांना आत्महत्येचे डोळे लागले. म्हणजे त्याचा अर्थ स्पष्ट असा आहे की पैसे मिळून सुद्धा मनुष्य सुखी होतो, पैसे मिळून सुद्धा माणसाला सुख होत. तेव्हा पैशाच्या मागे धावण्यात काही अर्थ. सत्तेच्या मागे लोक लागले म्हणजे कसे वाया जातात ते तुम्हाला माहिती. जर तुम्हाला आपली वाट लावून घ्यायची असेल तर सत्तेच्या मागे धावायचं. सत्तेच्या मागे जे लोक धावले त्यांना काही अक्कल शून्यता येते आणि ते वाहतच जातात. तेव्हा त्याच्यातही सुख आहे. कोणाला वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी, असं करून सुख असेल. जेव्हा ते मुलगी मोठे झाले आणि त्यांची वासलात लावली तेव्हा मग त्यांना कळतं की बापरे बाप, ह्यांच्यासाठी आम्ही एवढं केलं, काय मिळालं आम्हाला. भाऊ, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, त्यांच्यासाठी काय करून ते किती वाया गेले ते समजलं. त्याच्यानंतर माणसाला कधी कधी असं वाटतं की आम्ही काहीतरी मोठं सामाजिक कार्य करून दाखवू, म्हणजे गरिबांना आम्ही पैसे देऊ, हे देऊ, ते देऊ. त्याच्यातही सहयोगामध्ये फार तफावत. सहयोगामध्ये आम्ही असा विचारच करत नाही की दुसरा कोण, कारण तुम्ही सामूहिक चेतनेमध्ये जागृत. तुमच्यात सामूहिक चेतना एकदा जर आली तर तुम्हाला असं म्हणावं लागत नाही की ह्या माणसाला मी उपकार करते किंवा काही. म्हणजे जरा समजा ह्या पोटात दुखलं तर मी ह्याला जर जरासं हात लावला किंवा चोळून घेतलं तर मी कुणावर उपकार केले, माझ्यावरच उपकार केले, कारण माझंच बोट दुखत आहे, माझंच बोट दुखून राहिलंय, ते मी ठीक केलं, त्याच्यात मी कुणावर उपकार केले. म्हणजे दुसरा कोणा, म्हणजे कुणावर उपकार, सामाजिक कार्य वगैरे हे सगळं बाह्यातलं काम. पण सूक्ष्मातलं काम जे आहे ते एकदा मिळवून, हे जे बाह्यातलं ज्ञान आहे हे सुद्धा एखाद्या झाडाचं ज्ञान असावं तसं आहे. एखाद्या झाडाला कीड लागली तर आपण त्याच्या पानांना जर ट्रीटमेंट दिली तर ते पानं काही ठीक होऊन ते झाड ठीक होणार नाही, त्याच्यातली कीड जाणार नाही. आपल्याला त्याच्या मुळात उतरायला पाहिजे आणि त्या मुळात उतरण्यासाठी आपल्याला सूक्ष्म व्हायला पाहिजे. आणि ते सूक्ष्म होण्याची व्यवस्था परमेश्वराने आपल्या आतमध्ये करून ठेवलेली आहे. ती सहजच आपल्यामध्ये ती व्यवस्था होऊ शकते. तिचा आपण उपयोग केला पाहिजे, त्याच्यात आपण वाढ करून घेतली पाहिजे. आणि सूक्ष्म झाल्यावरच तुम्ही ह्या सर्व झाडांची व्यवस्था करू शकता. तेव्हा आधी सूक्ष्म होऊन घ्या आणि ते अत्यंत सोपं आहे, त्याला काही करावं लागत नाही. सहयोगामध्ये कोणत्याही गोष्टीला आम्ही सांगत नाही असं नका करू, नाही तर असं म्हटलं तर अर्धे लोक कुठून जायचे. त्यांना सगळे पॉलिटिकल पुढाऱ्यांची झालेली, जे म्हणतात तुम्ही म्हणजे अगदी राजे, वा 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 वा, काय विचारू नका. म्हणून त्याच्यामुळे माताजींचं बोलणं कधी कधी नाही, पण मी काहीही करू नका असं म्हणत नाही. आधी तुम्ही जागृत होऊन घ्या. तुमच्यामध्ये उद्या धर्म जागृत झाला म्हणजे तुम्ही आपोआप सोडून घ्या, पण आधी जागृत व्हा. आणि फक्त मनाचा हिया पाहिजे की माताजींनी म्हटलं तसं मी आत्मा स्वरूप, त्याच्यामध्ये वादविवाद, दुसऱ्यांचा दोष काढणे काही नाही. फक्त आपण बसून आपल्याला बघणं आहे, स्वस्वरूपी उतरावे, हे आईचं म्हणणं आहे. जे साधू संतांनी सगळ्यांनी प्रेमाने सांगितलं, रागावून सांगितलं आणि हर तऱ्हेने सांगितलं ते आज कृत होत. तर ज्याला आपण घोर कलियुग म्हणतो
त्याचं रूपांतर कधीच कृतयुगात झालेलं आहे आणि परमचैतन्य जे आहे ते आज आलेलं आहे. आपण म्हणतो ना आगता परमचैतन्य, ते परमचैतन्य आज आलेलं आहे जगात. पुण्योहम तव दर्शन. त्या वेळेला मी पुण्यवान होईन जर दर्शन झालं तर. पण कुठे आहेत तसे? अहो ते गायच्या वेळेला बोलायचे बोलाचाच भात. अरे विठ्ठला कुठे तू कधी भेटीशी माते. अरे मी म्हणते तुमच्या हृदयातच आहे, तुम्ही करा तर खरी. तिकडे लक्ष माणसाचं नसतं आणि नसते उहापोह आणि वादविवाद करू. आजपर्यंत आम्ही जे केलं ते परत करायचं. ही वेळ चुकवायची नाही. फार आणीबाणीची वेळ आहे. म्हणून मी निक्षून तुम्हाला सांगतो, ह्या पुण्यभूमीत विशेष कार्य होऊ शकणार. ही विशेष पुण्यभूमी आहो. कितीतरी तुम्ही इथे मारुती उभी केलेले. रामदास स्वामींची कृपा आहे. एवढे मारुती उभे केले. तुम्ही नुसता विचार करा. नुसता विचार करायचा की हे मला करायचं आज निश्चय करा. एकेकाला एक एक मारुती उभा राहील. तुम्हाला वाटतं का इतकी परमेश्वराची कृपा आज ज्या पुण्यावर आहे? तेव्हा कृपा करू सगळ्यांनी नतमस्तकाने आपल्या हृदयामध्ये असा विचार ठेवायचा की आज जर आम्ही पार झालो तर आम्ही हा हिय्या करणार. पूर्णपणे आम्ही हे व्रत घेणार की आम्ही आत्मा होणार आणि जे झालेले आहेत त्यांनी सुद्धा परत सरसावून पुढे आलं पाहिजे की हो आम्ही करणार. त्यात कोणत्याही आपल्या मनाच्या दुर्बलतेची छाया सुद्धा येऊ नये पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अहंकाराचा वास सुद्धा नाही दिला पाहिजे. मनुष्याने पूर्णपणे विचार करून सहयोगामध्ये उतरावं. म्हणजे तुमचे अनेक रोग व्याधी हे दैन्य सगळं काही नष्ट होऊन मनुष्य कुठल्या कुठे पोहोचेल. पण फक्त त्यासाठी माणसाचा पूर्ण हिय्या असायला पाहिजे. आणि मला पूर्ण आशा आहे की जसं तुम्ही पूर्वी अनेक लढ्यामध्ये लढले तसा हा शेवटला लढा हा जिंकल्यावर परमेश्वराच्या साम्राज्यात आनंदाच्या सागरात पोहोचण्याची वेळ आली. सगळ्यांना माझा अत्यंत प्रणिपात आणि परंत हेच म्हणणं आहे की कृपा करून आत्मस्वरूप व्हावे. आत्म्याला मिळवावे. बाह्यातलं सगळं सोडून आत्मस्वरूप व्हावे. हाच माझा आशीर्वाद सगळ्यांना आहे. आता काही प्रश्न असले तर विचारा. थोडा वेळ. पण त्याच्यानंतर आपण ध्यानाचा प्रोग्राम करू. आणि फालतू प्रश्न विचारू नका बेकार. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांची जागृती झाली माताजी ते तर प्रश्न विचारतच नाहीत आणि जे फालतूचे लोक ज्यांची जागृती नाही झाली तेच विचारत असतात. तेव्हा प्रश्न विचारायला सांगूच नका. कारण खरीच गोष्ट आहे, ज्याला एकदा अनुभव आला मग तो कसला प्रश्न विचारणार. आणि ज्याला अनुभव नाही आला तो आधीच दारात जायच्या ऐवजी बाहेर उभा राहून आपले प्रश्न विचारतो मूर्खासारखा. ही गोष्ट खरी. पण असला काही एखादा प्रश्न तर विचारा, काही हरकत नाही. मी सांगायला तयार. हा प्रश्न असा विचारा की ज्या प्रश्नाला काहीतरी सांगोपांग असायला पाहिजे. म्हणजे काहीतरी विस्कळीत प्रश्न विचारला तर तुमची आई फार हुशार आहे, तुमच्या गळ्यात घालेल तो प्रश्न. तेव्हा असा तसा विचार नका. जरा जास्तच हुशार आहे मी. काय करणार पाहिजे ना हुशारी. मुलं फार हुशार झाली तर त्यांना सांभाळायला जरा हुशारी लागते, आहे की नाही. हा काय प्रश्न आहे? हा जे उपास करतात नैवेद्य वगैरे ते आपल्या ह्याच्यात का करत नाही केलं तर काही वेळा त्रास होतो ना असं म्हणून. उपास. आता उपासावर आणि प्रश्न विचारला. उपासाबद्दल काय मत आहे ते आधी सांगून टाक. पण अर्धे लोक उठून जातील. अहो आधीच आपल्या देशामध्ये लोक उपास करतात, तुम्ही कशाला उपास करता आणखी? ते उपास करूनच उपासमारी आणली आहे. रात्रंदिवस उपास करूनच आपण उपासमारी आणली. म्हणजे देवाच्या नावावर उपास करायचा नाही. हे अगदी चुकीचं आहे. कोणी सांगितलं तुम्हाला देवाच्या नावावर उपास करायचा? तुम्हाला करायचा असेल तर करा, असा शौक असला तर. पण देवाच्या नावावर उपास करायचा नाही. आता बघा संकष्टीला गणपतीचा जन्म झालेला आहे ना. तुमच्या घरी जर मूल जन्माला आलं तर तुम्ही सुतक पाळाल का? सुतक पाळाल का तुम्ही? मग संकष्टीला कशाला उपास करता? ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्या दिवशी सुतक कशाला पाळायचं? इंग्लंडमध्ये उलट आहे. ज्या दिवशी ख्रिस्ताचा जन्म झाला त्या दिवशी दारू प्यायची मुद्दाम. तसंच नमुना तो एकच आहे. म्हणजे कसं तरी करून परमेश्वराला नाराज कसं करायचं ते. तुम्हाला जर आईला नाराज करायचं असलं तर आपण काय म्हणतो, आज मी जेवणार. झालं, आई गेली, तिच्यावर मात झाली, मग ती सांगितलं जेवायचं.
उपास करायचा तो आपल्या प्रकृतीसाठी किंवा कशासाठी करायचा असेल तर तो करावा, त्याला काही हरकत नाही. पण परमेश्वराच्या नावावर उपास करू नका. तुम्हाला हवाय ना उपास करायला, मग परमेश्वर म्हणतो करा की करा, चांगलंच. मग उपासमारी येते, मग काय हरकत आहे? चांगला परमनंट उपास. वा, परमेश्वराच्या साम्राज्यात आलो, आम्ही परमेश्वराचं नाव घेतोय तेव्हा मी उपवास करतो, चांगलं झालं. डोकं तरी वापरलं पाहिजे की नाही त्या बाबतीत. आणि उपास सोडायचा कसा? कारण उपास म्हणजे पुष्कळ लोकांना एक जेवण बदलून घेण्याचा एक प्रकार आहे, म्हणून उपास सोडत. म्हणजे आता आज उपास आहे समजा, तर सकाळपासून हे तेव्हा त्याचं पीठ आलं का, भुईमुगाचे दाणे मिळाले का, सगळं लक्ष ठेव. साबुदाण्याची खीर करायची तर काय करायचं? मग आज उपास आहे ना आपल्याला, मग हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे. मग कसं करणार? हे चालतंय ते नाही चालत, झालं सगळं लक्ष जेवणाकडे आणि म्हणे उपास. आणि मग सकाळी जमदग्नी चावतात, कारण आज म्हणे काय झालं, काय असे काय बिघडून राहिले, अहो उपास आहे त्यांचा. असं का? संध्याकाळपर्यंत अर्धे माणसं जोपर्यंत मार खाणार नाही तोपर्यंत त्यांचा उपासच पूर्ण होत नाही. ह्याशी उपासडे लोक सहयोगाला चालत नाही. उपास करायचा, पुष्कळदा नाही जेवायचा. आम्ही सुद्धा पुष्कळदा जेवत नाही, सहयोगी जेवत नाही. ते जेवायचं नाही म्हणजे झालं म्हणजे नको जेवण, त्याला काही हरकत नाहीये. पण उपास म्हणून करायचा नाही, आणि त्याने मग रोग होतात, आणि ते रोग मग मी ठीक करणार. समजा जर तुम्ही संकष्टीला उपास केला तर प्रॉस्टेटचा तुम्हाला रोग होणार, करून घ्या, मात्र माझ्याकडे येऊ नका. आणखी पुष्कळचे उपास, आता गुरुच्या दिवशी गुरुवारी जे उपास करतात त्यांना पोटाचे रोग होतात, करा. अहो गुरुचा दिवस, त्या दिवशी उपास कशाला मांडला तुम्ही? त्यांच्या जन्माचा जो दिवस आहे त्या दिवशी तुम्ही उपास करायचा असतो का? किती दुःखाची गोष्ट आहे. पोटाचे त्रास, आणि म्हणे आम्ही दत्तांचे शिष्य, असं का? दत्तपंथी, मग आम्हाला पोटात फार त्रास आहे माताजी. जिथे त्यांचं स्थान आहे तिथेच तुम्हाला त्रास आहे, तुमचं काहीतरी चुकलेलं आहे हे लक्षात आलं का? तर आहे त्या आजारांच्या, आणि बहुतेक आजार हे देवाच्या नावावर तुम्ही धंदे केल्यामुळे होतात. त्यातल्या त्यात पुष्कळ लोकांना गुरुची बाधा आहे. वाईट गुरूंच्याकडे जायचं, चुकायचं. कशाला पाहिजे गुरु? सद्गुरू पाहिजे. सद्गुरू आहेत कुठे? जे लोक पैसे घेतात अशा गुरुच्याकडे जे लोक जातात ते पहिल्यांदा सांगणार, हे बघा तुम्ही 10 सोमवार करा, 12 मंगळवार करा आणि 14 बुधवार करा, म्हणजे सगळं हे करा, तुम्ही मरा आणि आम्हाला सगळे पैसे देऊन जा, तुमचं जेवढं इस्टेट आहे आमच्या नावाने लिहून जा. ते बरोबर आपल्याला करते, कारण उपास करायला सांगितलं ना. मग पारायण 108 पारायण केली ह्याची, 108 त्याची पारायण केल्यावर पारायण करून तर परमेश्वर मिळणार आहे? कुणाला मिळालाय का पारायण करून? दिसत नाही का तुम्हाला? नाही तर म्हणे आम्ही देवळं धुत बसतो, देवळं धुवून का परमेश्वर मिळणार आहे? अहो हृदय धुवा, हे आतलं काम आहे. ह्या अशा रीतीने आपण जे आपलं परमेश्वराला आळवतो आणि परमेश्वराला जे जाणतो ते सर्व चुकीचं आहे, अंधारात केलेलं काम आहे. आता आधी डोळस होऊन घ्या. डोळस झाल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही किती चुकतंय. तर तऱ्हेचे रोग ह्या उपासाने होतात, लोक तर तऱ्हेचे रोग होतात. आणि मग माझ्याकडे येतात, अरे म्हटलं कशाला करतात? कुणी सांगितलं होतं तुम्हाला करा? तेव्हा उपास तपास सहयोगामध्ये देवाच्या नावावर करायचा नाही. असे तुम्ही उपाशी मेलात तरी आम्ही काय करणार? तिथे मारा, इथे आहेतच पुष्कळ लोक मरणार आहे तसे. आणि असा उपास करून आपण खरोखर म्हणजे परमेश्वराचं जे आहे जो आशीर्वाद आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता कधीच दाखवा. ही कृतज्ञता, परमेश्वराच्या उपकाराची कृतज्ञता. आपल्याला मुलगा झाला म्हणजे आपण लाडू करतो, आणि देवीला मुलगा झाला जो गणेश त्या दिवशी उपास करायचा. म्हणजे काय मूर्खपणाचं लक्षण आहे तुम्ही सांगा. पण हे आपल्याला आधीपासून सांगितलेलं आहे, पण तुम्ही डोकं का नाही वापरलं? ज्यांनी शिकवलं असेल ते राक्षस असतील, कुणी असतील, तुम्ही आपलं डोकं का नाही वापरलं तेव्हा? बरं आता नाही, पण आता वापर झालं ते विषय. आता मात्र वापरून घ्या डोकं. उपास फक्त एका दिवशी करायचा असतो सहयोगामध्ये. त्या दिवशी नरक चतुर्दशी असते, त्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून फराळा बसतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी नरक हा उघडला जातो. नरक उघडला गेला की त्याच्या सर्व नरकात माणसं घातली. त्या दिवशी सकाळी उशिरा उठला, कारण त्या दिवशी नरक उघडलेला असतो. किती वाजता बंद होईल काय माहिती, मग रात्रीच्या वेळेला उठायचं. तर 4 वाजता उठून आंघोळ बिंगोळ करून. अरे दिवाळीच्या दिवशी का नाही करत? नरक चतुर्दशीला कशा? दिवाळीच्या दिवशी करायला काय हरकत? दिवाळीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ बिंगोळ व्यवस्थित का नाही करायची? नरक चतुर्दशी आता माहिती आहे तुम्हाला की नरकासुराला मारल्यावर
त्याला आतमध्ये त्या नरकात घालण्यासाठी म्हणून नरकाचं दार उघडावं लागतं की नाही. जेवढे जगातले नरकासुर आहेत त्यांना कधी घालायचं त्या नरकात? त्या दिवशी बरोबर आपण फराळाला बसतो. म्हणजे भूतांचं काम आहे की नाही सगळं. आमच्या सहयोगामध्ये दिवाळीच्या दिवशी होतं. दिवाळीच्या दिवशी सकाळी आंघोळ बिंघोळ करून लक्ष्मीच्या स्वागतार्थ तयार बियार होऊन सगळं व्यवस्थित कपडे बिपडे घालून तयार होऊन लक्ष्मीच्या स्वागतार्थ राहायचं. त्यात तरी शहाणपण कुठे कुठे आहे. म्हणजे कुठेही दिवा लावून ठेवायचा वगैरे वगैरे ही शहाणपण आहे. पण काही काही इतका मूर्खपणा आहे की तो सोडलाच पाहिजे. सहयोगामध्ये काही पर्याय नाही, कॉम्प्रोमाइज नाही की थोडा मूर्खपणा आणि थोडा शहाणपणा असा मिक्सचर नसतो. शहाणपणा मूर्खपणा चालतच. तेव्हाच तर तुम्ही मोठे होणार. मोठ्या माणसाचं लक्षण म्हणजे शहाणपणा नाही. आणि जे साक्षात्कारी लोक होतात असतात त्यांची एक ओळख असते, कधीच चुका करत, कधीच चुका. तेव्हा आपल्या काही थोड्या बहुत चुका आहेत त्या सोडून द्यायच्या. आणि त्या तरी आपल्याला आईवडिलांनी सांगितल्या म्हणून. उद्या जर तुम्ही इंग्लंडमध्ये जन्माला असता तर दिवाळीच्या दिवशी दारू प्याले असते. आणि पुष्कळ पितातच इथे सुद्धा. नाही तर बसून पत्ते खेळतात. आता पत्ते खेळायला कुणी सांगितलेलं? What is the relationship between Kundalini and healing? हा, इथे गृहस्थ आले ते विचारतात की कुंडलिनी हिलिंग कसं होतं. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड दॅट इट इज अ रेसिड्युअल पॉवर विदिन अस. द पॉवर that has created the whole human body, everything, and after that it is still waiting to manifest itself. That is the Shuddha Ichcha, that's the pure desire. Now the healing is also one of the desires in human beings, that we should be pure. And because the Kundalini rises, she gives that, je jo vanchila, te tu pa. Whatever you desire, you get. But your desires also change their priorities. Your desires become different. You no more ask for any of these things. You just get cured and then you have to ask for God. Ask for your spirit. Once you ask for your spirit, you are completely cured. That's how it works. It gives you all your desires, which are good desires, which are good for you, hit, which achieves your hit, that is the well-being of your spirit. And then the well-being of your spirit is only possible when your attention is cleared out of all the other things, and the power, the light of the spirit spreads in that darkness, and you get everything that you want. It's not only healing, it's just byproduct. Healing is nothing. So many things you get. You know, even you can control electricity. Yesterday I showed them how to control electricity. लांब जायचं जरा जागृती पाहिजे. हो, त्यांचं बरोबर आहे. ह्यांना लांब जायचं आहे ना, जागृती पाहिजे. जरा बसा, 5 मिनिटात मी करते. फालतूचे आता प्रश्न विचारू नका. पुष्कळ लोकांना लांब जायचं, बसा. मलाही फार लांब जायचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. लंडनहून आले मी तुमच्यासाठी. पाणी द्या. हा, आता जागृतीचं का, आता शांतपणाने बसायचं सगळ्यांनी. आता मी उपवास केला म्हणून काही पाप लागलेलं नाही कुणाला, ते लक्षात ठेवलं पाहिजे. नाही का मी असं चुकीचं पाप केलं, असंही दुसरंच माझं हे चुकलं, माझा अपराध झाला, असं काही विचार करायचा नाही. आईच्या समोर कोणताच दोष असतो, ती सांगते पण सगळा दोष पदरात घेते ना, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा तुमचा कोणताच दोष नाही आहे. काही जरी मी म्हटलं तरी विसरून जायचं, सगळा तुमचा दोष पदरात घेतलेला आहे. आता तुम्हाला जागृती देते, फक्त ते घ्या. आता जागृतीसाठी काय करायचं, सोपं काम आहे अगदी. या पुण्यभूमीवर तुम्ही बसलेले आहात, हा फार फायदा आहे. जे लोक वर बसले त्यांनी खाली बसलं असतं तर बरं झालं असतं. असं तरी पहिल्यांदा ह्या पुण्यभूमीला नमस्कार 3दा करा. नंतर श्री गणेशाला नमस्कार केला. आणि आमच्या मोक्षाची वेळही या मोक्षाच्या क्षणाला, ह्या वेळेला तुमचं रक्षण, निर्वाणाच्या वेळेला तुमचं रक्षण करत असतं. आपण त्याच्या आरतीत म्हणत असतो, ते आज म्हणायचं. ही निर्वाणाची वेळ आहे, आम्ही सहजच प्रवाहात पडलेलो आहोत, तेव्हा तू आमचं रक्षण कर, असं त्याला मागायचं. हात जोडून पूर्ण हृदयाने केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे, असं मागून घ्यायचं.
त्याच्यानंतर दोन्ही हात माझ्याकडे असे मांडीवर ठेवायचे, आरामात. डोकं फार खाली करायचं नाही, वर करायचं नाही. डोक्यावर टोप्या वगैरे नको, ते बरं, कारण ब्रह्मरंध्र उघडतं. आणि आईसमोर कशाला टोप्या पाहिजे? मी तुमचीच आहे, आपलीच आहे. आईशी सगळं आपलं मोकळेपणाने राहिलं पाहिजे, काही बंधनात नसलं पाहिजे. आणि दोन्ही हात माझ्याकडे, आणि डोक्यावर टोपी वगैरे असेल तर ती काढून टाकावी. आरामात बसा. चष्मा वगैरे काढलेला बरा, डोळे सुद्धा बरे होतात सहयोगाने. काही घट्ट बिट्ट असलं कमरेला तर हलकं करून घ्यावं. गळ्याला काही घट्ट असलं तर तेही हलकं करून घ्या. कुठे अडचण वाटत असली ते अडचण ठीक करून आरामात बसायचं, कारण एक 10 मिनिटं लागतील या गोष्टी. आता डावा हात जो आहे ही इच्छाशक्ती. इथे इच्छा म्हणून ती अशी मांडीवर ठेवायची. आणि उजवा हात ही क्रियाशक्ती आहे. क्रियाशक्तीने आपल्याला जी जी चक्र धरलेली आहे तिथे आपण व्हायब्रेशन्स द्यायचे, चैतन्य द्यायचं, आणि कुंडलिनी आपली वरवर चढत जाते. त्या मी जसं म्हणेन ते बरोबर समजावून सांगेन. तुम्ही डोळे उघडू नका, आणि बरोबर कळेल आपल्याला कसं करायचं. तेव्हा मुलांनी शांत राहायला पाहिजे, आणि मुलं जर रडत असले तर बाहेर घेऊन जातात. सगळ्यांना ध्यान करू द्या, फार जरुरी आहे. मुलांना बाहेर घेऊन जा जर रडत असले तर. आता डोळे मिटायचे आणि डोळे उघडायचे नाही जोपर्यंत मी म्हणत नाही कृपा करून डोळे नका उघडू, नाही तर कुंडलिनी उठणारच नाही, उठली तरी आदल्या चक्रावर जाणार. आता उजवा हात हृदयावर ठेवायचा. आपला मार्ग मोकळा करायचा असतो, आणि तो मार्ग मोकळा करण्यासाठी जे मी म्हणीन ते हृदयापासून म्हणायचं, मनातच म्हणायचं, बाहेर म्हणायचं नाही, पण हृदयापासून म्हणायचं. उजवा हात हृदयावर ठेवून डोळे मिटायचे, डावा हात सारखा माझ्याकडे ठेवायचा, तो बदलायचा. आता एक प्रश्न विचारायचा, माताजी मी आत्मा आहे का? असा 3दा प्रश्न विचारायचा. माताजी मी आत्मा आहे का? परत माताजी मी आत्मा आहे का? असं हृदयापासून विचारायचं. आता जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरु सुद्धा आहात. तेव्हा प्रश्न विचारायचा, पोटावरती हात ठेवून 3दा. डावीकडे हात ठेवायचा, सर्व काम डावीकडे करायचं. उजवा हात डावीकडे ठेवायचा, हात उजवाच ठेवायचा. प्रश्न विचारायचा, माताजी मीच माझा गुरु आहे का? असं 3दा विचार. म्हणजे गुरुतत्वातले काही दोष असतील ते निघून जातील. हे सर्व चक्रांवर काम आहे, पण डावीकडचं काम आहे. हृदयापासून विचारायचं. आता उजवा हात ओटीपोटात घ्यायचा खाली आणि दाबून धरायचा. हे चक्र फार महत्वाचं आहे, कारण इथे शुद्ध विद्या आहे. ही विद्या ज्याने आपण परमेश्वराला जाणतो, त्याचे कायदे कानून जाणून घेतो, त्याची व्यवस्था जाणून घेतो, आणि त्याचे मंत्र वगैरे कुठे वापरायची, ही जी सर्व विद्या त्याच्या साम्राज्यातले जेवढं काही आहे ते शिकणं, त्याला शुद्ध विद्या असेल. निर्मला विद्या किंवा शुद्ध विद्या. तर असं म्हणायचं, माताजी आम्हाला निर्मला विद्या द्या, निर्मल विद्या द्या, असं तुम्ही म्हटल्याशिवाय मी काय जबरदस्ती तुम्हाला देऊ शकत नाही. तेव्हा मी आत्मा आहे, मला आपण निर्मल विद्या द्यावी, शुद्ध विद्या द्यावी, असं 6दा म्हणा. आता
परत तो हात उजवा ओटीपोटावर परत धरा. दाबू. आणि पूर्ण म्हणायचं, माताजी मला शुद्ध विद्या द्या. 6 दामणा परत. ठीक नाही होऊन राहिलाय म्हणून म्हणते मी. तुमचा अधिकार आहे तो मागण्याचा, जन्मसिद्ध अधिकार आहे. सहज, सह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला हा योगाचा अधिकार आहे. तुम्ही मागून घेतलं पाहिजे. मला माताजी शुद्ध विद्या द्या, कृपा करून मला शुद्ध विद्या द्या, नम्रपणाने मागायला पाहिजे. असं साधा म्हणा. हा ओटीपोटातला जो भाग आहे त्याच्या दुसरीकडे म्हणजे उजवीकडे हात लावायचा. आणि साधा म्हणायचं, माताजी माझी सर्व अविद्या मिटवून टाका, नष्ट करा. माताजी माझी सर्व अविद्या नष्ट करा. ही सगळी अविद्या आहे. पारायण करणं, गुरूंच्याकडे जाणं, ही सगळी अविद्या आहे. पुस्तकं वाचणं, गीताची प्रवचनं ऐकणं, हे सगळे अविद्या बाह्यातलं आहे सगळं. पुष्कळांनी असं केलेलं आहे. त्याच्यामुळे माझी सगळी अविद्या दूर करा माताजी. अगदी पूर्ण मनाने कळकळीने म्हणायचं, म्हणजे जे काय असेल ते सुटेल, सुटलं पाहिजे आतून. अरे ते आता उजवा हात परत डावीकडे पोटावर ठेवायचा. वर पोटावर डावीकडे उजवा हात परत ठेवायचा. डावा हात तसाच माझ्याकडे. आणि म्हणायचं, माताजी मी माझा गुरु आहे. पूर्ण विश्वासाने म्हणा, कारण जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरु आहात. पूर्ण विश्वासाने म्हणायचं. फार जुनं आहे आतमध्ये त्रास तुमचे. माताजी मी माझा गुरु आहे असं म्हणायचं. असं 10दा म्हणा पूर्ण विश्वासाने. मी माझा गुरु आहे असं पूर्ण विश्वासाने 10दा म्हणा. बघायसारखं कुणी बसायचं नाही. इथे काही तमाशा नाही. कुणी बघायसारखं बसायचं नाही. सगळ्यांनी ध्यान केलं पाहिजे. दादा म्हणायचं, मी माझा गुरु आहे. त्याच्यानंतर हा उजवा हात आता हृदयावर परत ठेवायचा. आता पूर्ण विश्वासाने म्हणायचं, माताजी मी आत्मा आहे. तुम्ही आहात, तुम्ही आत्माच आहात. हे जे बाह्यातलं दिसतंय तुम्हाला, शरीर मन बुद्धी अहंकार आदी हे जे काही दिसतंय हे सगळं अज्ञानामुळे दिसून आलं. डोळ्यावर पडदा आहे म्हणून. हे तुम्ही नाही, तुम्ही आत्मा आहात साक्षात. तेव्हा 12दा म्हणायचं, माताजी मी आत्मा आहे. हे मी जे 12 आणि असं म्हणते त्याला कारण असं की ह्या चक्राला ज्या पाकळ्या आहेत त्या नंबर प्रमाणे मी म्हणत आहे. 12दा म्हणायचं म्हणजे सगळ्या पाकळ्या जागृत होतील.
ज्यांना हृदयाचे विकार आहेत त्यांच्यासाठी हा मंत्र आहे. माताजी, मी आत्मा आहे. बारादा म्हणायचं. पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने, स्वतःबद्दल आदर ठेवून म्हणायचं. त्यानंतर हा उजवा हात मानेच्या खाली खांद्यावर ठेवायचा डावीकडे, समोरून पुढून धरायचा, पुढून खांदा धरायचा मानेच्या खाली. हे चक्र फार धरलेलं असतं महाराष्ट्रात. कारण मनुष्याला जर तो तंबाखू खात नसला तर दुसरा हा रोग असतो की मी फार पतित आहे आणि मी फार वाईट आहे. हे म्हणजे पुस्तकं वाचून वाचून स्वतःला तो सारखं, त्याला सगळे रोग त्याला झालेले आहेत आणि परमेश्वर त्याच्यानं रागवलेला आहे वगैरे वगैरे. तेव्हा आत्मा हा निर्दोष, पूर्णपणे निर्दोष आहे आणि तुम्ही निर्दोष आहात. तेव्हा असं म्हणायचं, माताजी, मी आत्मा आहे आणि मी पूर्णपणे निर्दोष आहे. नंतर मंत्र म्हटलेले असतात. चुकीचे मंत्र म्हटल्यामुळे सुद्धा हे चक्र धरलं जातं आणि हे चक्र आणि हृदय चक्र धरलं घेतलं म्हणजे हृदयाचे पुष्कळ विकार होतात. अंजायना वगैरे असे जे लिथार्जिक हार्टचे विकार होतात ते येतात. तेव्हा मी पतित नाही, मी पापी नाही, मी निर्दोष आहे असं म्हणा. मी आत्मा आहे आणि मी निर्दोष आहे. परत जो परमेश्वर आहे तो सर्वसमर्थ आहे, तो आनंदाचा सागर आहे, दयेचा सागर आहे. हे तर आहेच, पण सर्वात मुख्य म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. त्या सागरापुढे तुम्ही कोणची अशी चूक करू शकाल जो आपल्या पदरात घेऊ शकत नाही. तेव्हा माताजी, मी निर्दोष आहे, मी आत्मा आहे असं 16दा म्हटलं पाहिजे. पूर्ण नेटाने म्हणा. सर्व मंत्रांवर मात आहे. आता हा हात कपाळावर आडवा धरायचा. डोळे उघडायचे नाही. कृपा करून आता अगदी डोळे उघडू नये. कपाळावर हा हात आडवा धरायचा. डावा हात मध्ये. या ठिकाणी असं म्हणायचं की माताजी, मी सर्वांना क्षमा केली. उद्यापासून माताजी, मी सर्वांना क्षमा केली. आता पुष्कळांचं असं म्हणणं असतं की आम्ही क्षमा करू शकत नाही, फार कठीण काम आहे माताजी, आमच्याच्याने क्षमा होत नाही. फार सोपं काम आहे. तुम्हाला म्हणायला काय जातं? नाहीतरी क्षमा नाही केली म्हणजे करता काय तुम्ही? काय करता तुम्ही? स्वतःला त्रास करून घेता. ज्याला तुम्ही क्षमा करत नाही तो मजा येते आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेता. म्हणून पूर्ण हृदयाने म्हणा, मी स्वतःला क्षमा केली आणि दुसऱ्यालाही मी क्षमा केली. सगळ्यांना मी क्षमा केली. स्वतःला क्षमा केली आणि दुसऱ्यांनाही मी क्षमा केली. कपाळावर आडवा हात ठेवायचा. सर्वांनी श्रद्धेने ठेवायचा. बघा तुमची कुंडलिनी चढवते. श्रद्धेने म्हणायचं, आता हाच उजवा हात डोक्यावर ठेवायचा. डोळे उघडू नये. म्हणजे हा तळ हात आपल्या टाळूवर ठेवायचा. टाळूवर दाबून धरायचा. तळ हात
हात आपल्या डोक्यावर ठेवायचा आणि टाळूवर ठेवून दाबून धरायचा. आता हळूहळू फिरवायचा. हे सहस्त्राराचं स्थान आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मरंध्र आहे. म्हणजे ज्याच्यात कुंडलिनी जेव्हा निघते तेव्हा ती ह्या ब्रह्माला प्राप्त होते. म्हणजे जी सर्वव्यापी परमेश्वराची प्रेमाची शक्ती आहे ती सूक्ष्म आहे, त्या शक्तीला प्राप्त होते. आणि सर्वप्रथम तुम्हाला ही शक्ती हाताला लागते जेव्हा कुंडलिनी ह्याच्यातनं ब्रह्मरंध्राला छेदते. हे छेदन झालं पाहिजे. पण ते मी जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही स्वतःचे स्वतंत्र आहात. म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल की माताजी कृपा करून आम्हाला आत्मसाक्षात्कार द्यावा, आम्हाला पार करावं, आमचं ब्रह्मरंध्र छेदावं. आम्ही हृदयापासून तुमच्याजवळ मागतोय असं साधा म्हणा, पण हृदयापासून म्हटलं पाहिजे. आणि फिरवत जायचा हात. आता उजवा हात खाली ठेवायचा आणि डावा हात डोक्यावर ठेवायचा. टाळूवर डाव्या हाताचा तळहात ठेवून फिरवायचा आणि म्हणायचं की आम्हाला आत्मसाक्षात्कार कृपा करून द्यावा. माताजी कृपा करून आम्हाला आत्मसाक्षात्कार आपण द्यावा. मागितल्याशिवाय होणार नाही, म्हटल्याशिवाय होणार नाही. मी जबरदस्ती करू शकत नाही. इथे माझी मर्यादा संपते. परमेश्वराने जी तुम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे ती मी उल्लंघू शकत नाही. हृदयापासून म्हणा, कारण इथे हृदय चक्र आहे. तेव्हा ते जर हृदयापासून म्हटलं नाही तर कधी भेटणारच नाही. आणि मुख्य जागा आहे, मुख्याची जागा हीच आहे. आता डावा हात खाली ठेवायचा, माझ्याकडे ठेवायचा आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा. उजवा हात जमिनीवर. डोळे मिटायचे, डोळे उघडू नये. आता या भूमातेला म्हणायचं की आमच्यात जे काही जड वस्तू असतील, आमच्यात जे जड दोष असतील ते तू घे, आमच्यातले जड दोष तू घेऊन घे, असं भूमातेला विधात म्हणायचं. ना म्हटलं तर ती सर्व तुमचे ओढून घेईल. आमच्यात जे काही जड दोष आहेत ते घे, तेवढे जड दोष ते घे. किंवा आमच्यात जे तमोगुणी दोष आहेत ते घे, आमच्यात जे काही तमोगुणी दोष आहेत ते तू कृपा करून घे, असं म्हणायचं पृथ्वी मातेला. You have to say with your right hand on the Mother Earth and left hand towards me that whatever defects I have got from Tamoguna, you please suck them. आता उजवा हात माझ्याकडे करा, डोळे उघडे करा आणि डावा हात असावर आकाशाकडे.
उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा वर आकाशाकडे. आणि म्हणायचं जे काही माझ्यामध्ये रजोगुणातले दोष आहेत ते हे आकाश तत्व तू घेऊन तू आपल्यात समावून घे. माझ्या जे रजोगुणी दोष आहेत ते आकाश तत्वा तू आपल्यामध्ये समावून घे. अहंकारादी जे काही माझ्यात दोष आहेत रजोगुणामुळे आलेले ते सगळे तू आपल्यामध्ये सामावून. अतिकर्मीपणामुळे आलेले जे दोष आहेत ते तू आपल्यामध्ये सामावून. अतिविचारामुळे आलेले जे दोष आहेत ते तू आपल्यामध्ये सामावून. अतिवाचनामुळे आलेले जे दोष आहेत ते तू आपल्यामध्ये सामावून. आता डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजव्या हाताने बघा डोक्यात गार येते का गरम येते. टाळतो ब्रह्मरंध्रातून गार येते लक्ष इथे ठेवायचं. गार येत आहे येत आहे का बर. आता परत हा हात करून ह्या हाताने सुद्धा आला पाहिजे. दुसऱ्या हाताने बघ लक्ष सहस्त्रावर पाहिजे इकडे पाहिजे टाळूकडे गार आहे. आता दोन्ही हात असे वर करायचे आकाशात आणि म्हणायचं की ही जी ब्रह्मशक्ती आम्हाला हाताला लागली आहे ही परमेश्वराची जिवंत शक्ती जी आमच्या हाताला लागली आहे माताजी हीच आहे का? हीच चैतन्य आहे का? हेच आमच्या हाताला लागलेली हीच ब्रह्मशक्ती आहे का? ही जिवंत शक्ती आहे का? असा प्रश्न विचारायचा. हाताला असं गार लागेल पहिल्यांदा ही जिवंत शक्ती मिळणार आपल्याला म्हणजे प्राप्त व्हायला ती अगदी जवळच होती पण अजून तिची जाणीव नव्हती झाली. ही जी जाणीव होते ही तीच ब्रह्मशक्ती आहे का असा प्रश्न विचारायच्या मनामध्ये. ज्यानी सर्व जिवंत कार्य होतात फुलांची फळं होतात. हा आलं हातात गार वाटत आहे. आता हात खाली करा हातात सुद्धा येईल. आता स्वतःला वंदनात कसं ठेवायचं जागृती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. ते करायचं व्यवस्थित. डावा हात माझ्याकडे अगदी लक्ष इथे ठेवा दुसरे इकडे तिकडे लक्ष करायचं नाही. लक्ष माझ्याकडे पूर्णपणे लक्ष ठेवून केलं तर कार्य फार लवकर होऊ शकतं. डावा हात माझ्याकडे आणि उजव्या हाताने बंधनं द्यायची असतात तेव्हा उजवा हात इकडे असा डावीकडे ठेवायचा आणि वर उचलून डोक्यावरून इकडे घालायचा. एक हे बंधन एक झालं एका चक्राला. परत मागे हात तसाच आणायचा. मग दुसरं बंधन दुसऱ्या चक्रावर खाली घालायचं. मग तिसरं बंधन मग चौथं बंधन मग पाचवं बंधन आणि मग सहावं बंधन शेवटी सातवं बंधन घालायचं. आता कुंडलिनी आपली उचलायची कारण आता आपण बसलो आपल्या ह्याला आपण बंधन दिलंय व्यक्तित्वाला. आता कुंडलिनी उचलायची. डावा हात पुढे ठेवायचा असा डावा हात पुढे ठेवायचा आपल्या कुंडलिनी समोर बसलेल्या स्थितीत सुद्धा आणि उजवा हात वर समोर खाली मागे असा फिरवायचा घड्याळाच्या काट्यासारखा. हा आता उचल द्यायची कुंडलिनी स्वतःची उचला. तुमची उचलता येते तुम्हाला बघा अशी अशी उचल द्यायची. उचलत चला वर अशी अशी बघा येते वरती. आता वर न्यायची खांदे मोकळे सोडायचे डोकं असं वर घ्यायचं आणि त्याला असा पिळ द्यायचा आणि एक मारा गाठ परत दुसऱ्यांदा रोज असं करायला पाहिजे. हा उचला सगळ्यांनी उचलून बघा. हा स्वतःची तुमची उठणार आहे व्यवस्थित व्यवस्थित माझ्यावर चला. हा असं असं आता वर यायची वर आणायची मान मागे खांदे हलके सोडायचे अशा दोन. आता तिसऱ्यांदा 3 गाठी फक्त परत
लक्ष पाहिजे हातावर, डाव्या हातावर. वर गेल्यावरती मान वर सोडायची, खांदे हलके करायचे आणि परत 1, परत 2, परत 3. आता बघा येत आहे ना, कार येते हातात. ज्या लोकांना आलं अथवा नाही आलं, सगळे सहयोगी होऊ शकतात, त्याला प्राप्त करू शकतात. तेव्हा आता कुणाशी वादविवाद न करताना, न बोलताना, तुम्हाला जर दर्शन हवं असलं तर मी इथे आहे, पण गर्दी करायची नाही. सध्या उठायचं नाही, कुणी थांबा. प्लीज फॉर्म आहे चेंज फर्स्ट ऑफ ऑल. बायकांनी आधी यायचं, नंतर पुरुषांनी यायचं. मुळीच गर्दी करायची, शिस्तीत बसायचं, ध्यानात बसा. त्यावेळेला मिळवायचंय, मी समोर उभी असताना मिळवायचं आहे, तेव्हा शिस्तीत बसायचं. तुम्ही दर्शनाला आहात का, बसा, 1 मिनिट बसा. कुणी उठायचं नाही, बसा खाली.